नमस्कार. गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी या दोघांच्या वादानंतर आता महाराष्ट्रभर एक चर्चा सुरू आहे. एकच छंद गोपीचंद असं गोपीचंद पडळकरांचे समर्थक घोषणा देत पडळकरांनी मिटकरींची कशी जिरवली यावर चर्चा करतायत. तर पडळकरांची भाषा खालावलेली आहे, त्यांना आता फिरू देणार नाही अशी भाषा मिटकरींचे समर्थक करतायत. मिटकरींचे समर्थक अर्थात शरद पवारांचे समर्थक आहेत. दोघांच्याही भाषेचा स्तर बघितला तर तो नक्कीच समर्थनीय नाही. पण गोपीचंद पडळकरांनी जे मुद्दे आपल्या वारंवारच्या माध्यमासमोरच्या बोलण्यातून उपस्थित केलेत ते मुद्दे गंभीर आणि तितकेच खरे आहेत. होळकर घराण्यातील एक वंशज भूषणसिंह होळकर यांनी याबाबत आपली भूमिका मांडत या प्रकरणातलं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर जेजुरी गड बारामती लोकसभा मतदारसंघात येतो म्हणून शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याचा घाट आणि तो आग्रह का असावा हाच खरा प्रश्न आहे. खरं तर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरावर पवारांचं इतकं वर्चस्व आहे की तिथे पवारांच्या शिवाय पान हलत नाही. आणि म्हणूनच पवारांनी आपले काही समर्थक तिथे हे वातावरण तयार करण्यासाठी ठेवलेले आहेत. पुणे आणि पुणे परिसराच्या आसपास काही मंडळी अशी आहेत की जी आपल्या विखारी बोलण्यातून समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम करतात. इतिहास वेगळ्या प्रकारे मांडतोय, खरा इतिहास मांडतोय असं सांगून विशिष्ट जाती धर्मावरती टीका करतात. ती टीका इतकी जहरी आणि आक्रमक असते की अनेक जातीमध्ये दहशत पसरायला लागते. त्यांचं बोलणं, त्यांची भाषा ही दहशत पसरवणारी तर असतेच असते, पण काही खास जातींवरती अन्याय करणारी देखील असते. हा शाब्दिक अन्याय असेल तोपर्यंत ठीक आहे, पण या शाब्दिक अन्यायाला चर्चेचं रूप देत, चळवळीचं रूप देत हीच मंडळी एक खोटा इतिहास लोकांच्या माथी थोपू इच्छितात. आणि यातूनच एक सामाजिक ध्रुवीकरण निर्माण होतं आहे. या ध्रुवीकरणाचा फायदा तोटा कुणाला होतोय याचा विचार करणं देखील आवश्यक आहे. तोटाचा विचार केला तर समाजातील काही अल्पसंख्य असलेल्या वर्गाला याचा तोटा, याचा फटका सहन करावा लागतोय. ज्या जाती धर्मांच्या मध्ये कधीच भांडणं नव्हती अथवा कधीच मतभेद नव्हते, कधीच मनभेद नव्हते, त्या जातीच्या मध्ये मतभेद, मनभेद आणि संघर्ष निर्माण करण्याचं काम काही वक्त्यांनी केलेलं आहे. खरं तर ही वक्ते मंडळी म्हणजे केवळ अशा जातीत भांडणं लावण्यासाठीचेच उपयोजित आहेत, त्यासाठी त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे. नावं अनेक आहेत, त्यातले अमोल मिटकरी एक आहेत की ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. अमोल मिटकरी खरं तर आपल्या जहरी बोलण्यामुळं राष्ट्रवादीचे प्रिय झाले आणि या सगळ्या विसंवादी भूमिका मांडताना त्यांच्या बोलण्याचा एका विशिष्ट जातीला एकत्र करण्यासाठीचा फायदा झाला आणि तो फायदा पुणे भागामध्ये, विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक झाला. राष्ट्रवादीला आपली वोट बँक जमा करताना त्याचा लाभ झाला. विखारी बोलण्यातून एखाद्या माणसाच्या विरोधात, एखाद्या जातीच्या विरोधात बोलत राहणे आणि एका माणसाचं समर्थन करत राहणे, इतिहासाची तोडमोड करून मांडत राहणे, याला इतिहासाची मांडणी असं मिटकरींनी समजलं आणि त्यांना त्याचं बक्षीस मिळालं देखील. असो, तो मिटकरींचा आणि त्यांना राजकीय आश्रय देणाऱ्या मंडळींचा भाग आहे. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची आमदारकी मिळताना याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे प्रकर्षाने समोर आलं. आता त्यातल्या त्यात शरद पवारांच्या या भूमिकेमुळं अनेक जाती धर्मांवरती अन्याय होतोय अशी भावना समोर येऊ लागली. त्यात भूषणसिंह होळकरांनी तर चक्क शरद पवारांचा म्हणजे पवार फॅमिलीचा डोळा जेजुरीच्या परिसरात असलेल्या होळकरांच्या प्रॉपर्टीवरती आहे असा दावा केला आहे. रयत शिक्षण संस्था, ज्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत, या शरद पवारांनी होळकरांच्या वाड्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं एक शैक्षणिक संकुल सुरू केलं आहे. आता हा वाडा मोकळा करून तिथे स्मारक उभं करावं अशी मागणी समाजाच्या वतीनं होते आहे. पण या मागणीला ठेंगा दाखवत
तिथे रयतची संस्था उभी आहे. होळकरांच्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे हे भूषणसिंह होळकरांचं विधान, रयतच्या शाळेचं होळकरांच्या वाड्यामध्ये असणं आणि अन्य प्रॉपर्टीवर डोळा असल्याचा आरोप, या सगळ्यात कुठेतरी कनेक्शन आहे असं वाटायला लागतं. खरं तर शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे यात पवार पवार आणि पवारच करून टाकलं आहे. म्हणजे स्वतः शरद पवार जे राज्यसभेवरती आहेत, जे त्या जिल्ह्यातले प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत, देशाचे प्रमुख आहेत. त्यानंतर येतात अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर येतात सुप्रिया सुळे जे शरद पवारांच्या कन्या आहेत. त्यानंतर येतात रोहित राजेंद्र पवार जे शरद पवारांचे नातू आहेत. त्यानंतर येतात अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार जे शरद पवारांचे नातू आहेत. सकाळ ग्रुप असो, साम ग्रुप असो की कोणताही ग्रुप असो, या सगळ्या ग्रुपमध्ये पवारांचं स्थान अबाधित आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पवार हा परवलीचा शब्द बनलेला आहे. म्हणूनच पडळकर जो मुद्दा मांडतात की तुम्हीच सगळं का, म्हणजे आजोबापासून नातवापर्यंत ज्या पत्रिकेवर नावं असतील त्या पत्रिकेत त्याच्या उद्घाटनासाठी, म्हणजे होळकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आजोबा पवार ते नातू पवार अशी पत्रिका कशी तयार होऊ शकते? महाराष्ट्राच्या राजकारणात अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्याचा अधिकार पडळकरांना नक्कीच आहे. उलट भूषणसिंह होळकरांनी छत्रपती संभाजीराजे पुतळ्याच्या उद्घाटनाला जाणार असतील आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असेल तर आम्हाला आनंद आहे अशी भूमिका घेतली. पण पवारांच्या हस्ते उद्घाटन होऊ नये अशी होळकरांच्या घराण्याच्या वारशाची सुद्धा इच्छा आहे. आता अहिल्यादेवींचा वारसा कुणाकडं असावा यासंबंधीचे वाद अमोल मिटकरी तावातावानं टीव्हीच्या पडद्यावरती मांडत आहेत आणि याच वादावरून त्यांचं आणि पडळकरांचं खटकलेलं आहे. अहिल्यादेवींचा वारसा हा जसा महाराष्ट्राचा आहे तसा भारताचा आहे. म्हणजे नुसत्या महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतामधल्या अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार करणे, अनेक विहिरी बांधणे, अनेक बारवा बांधणे अशी कल्याणकारी कामं, धार्मिक कामं अहिल्यादेवी होळकरांनी केलेली आहेत. म्हणजे अहिल्यादेवींनी धर्माची पुनर्स्थापना करण्याचं काम शंकराचार्यांच्या नंतर, म्हणजे मी खूप धाडसानं आणि खूप जबाबदारीनं म्हणतोय, शंकराचार्यांच्या नंतर महाराष्ट्रातल्या, म्हणजे शंकराचार्यांनी धर्माचं पुनर्स्थापना केली तर धर्मस्थळांची पुनर्स्थापना करण्याचं काम आणि त्यांचा उद्धार करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. ज्यांना देवच मान्य नाही, ज्यांना सत्यनारायणाची पूजाच मान्य नाही, ज्यांना कोणती पूजा घरी होते ते मान्य नाही, ज्यांना विधी मान्य नाहीत, ज्यांना या धर्मातल्या परंपरा मान्य नाही, ज्यांना हिंदुत्व मान्य नाही, अशा माणसांनी आपल्या हाताने अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन करावं ही घटनाच मुळी आश्चर्यकारक आहे. म्हणजे अहिल्यादेवींची विचारधारा आणि शरद पवारांची विचारधारा, इंटायर पवार घराण्याची विचारधारा, या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळालेली आहे तेव्हा तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक वेळी हिंदू धर्मातल्या पद्धतीवरती, परंपरांवरती आघात केलेला आहे. आता ज्या हिंदू धर्माच्या धर्मस्थळांच्या पुनर्स्थापनेसाठी म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी पवारांनी जाणं यात अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांशी सहमती दर्शवणं आहे की अहिल्यादेवी होळकरांच्या मतांच्या, त्यांच्या वारसांच्या मतांवरती लक्ष ठेवणं आहे, हे जरा स्पष्ट झालं पाहिजे. नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीय विचार पसरवत, जातीय तेढ पसरवत पवारांच्याकडून जी काही राजकीय भूमिका घेतली जाते त्या भूमिकेवरती गोपीचंद पडळकरांनी आक्षेप घेतलेला आहे. आता गोपीचंद पडळकर हे राजमाता अहिल्यादेवींचे वारस ठरतात. वारस या अर्थाने वैचारिक वारस ठरतात, ते त्या समाजाचे आहेत, म्हणून त्यांनी तशी भूमिका व्यक्त करणं काय गैर आहे? बरं, गोपीचंद पडळकरांनी स्वतःच उद्घाटन केल्याचं कुठेही म्हटलेलं नाही आहे. त्यांनी त्या पुतळ्याचं अनावरण एका मेंढपाळाच्या हस्ते केलेलं आहे असं म्हटलेलं आहे. अर्थात गोपीचंद पडळकरांनी टी व्हीवरती वापरलेली भाषा कधीही समर्थनीय होऊ शकत नाही, कधीच त्या भाषेला सहमती दर्शवता येत नाही. पण एका फॅमिलीशी, म्हणजे एका परिवाराशी लिमिटेड असलेल्या
सगळ्या सत्ता केंद्रांनी मिळून एका तेजस्वी स्त्रीच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची भूमिका घ्यावी, ते होऊ नये यासाठी त्या स्त्रीच्या विचारधारेतील मंडळींनी विरोध करावा आणि त्या विरोधाला उत्तर अत्यंत असभ्य भाषेत दिलं जावं, ही खटकणारी गोष्ट आहे. बरं, अशा वेळी ज्यावेळी त्या राजघराण्यातील, त्या सरदारांच्या घराण्यातील काही व्यक्ती स्पष्टपणे म्हणतायत की पवारांचा आमच्या होळकरांच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे, म्हणजे हे माझं विधान नाही आहे, भूषणसिंह होळकर यांनी माध्यमांच्या समोर हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. अशा स्थितीमध्ये पवारांच्या हाताने होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण हे विरोधकांच्यासाठी, त्यांच्या विरोधकांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरतो. म्हणूनच चर्चेत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचं उत्तर मुद्द्यांनी दिलं जावं, ते गुद्द्यांनी देण्याची भाषा केली जाते आहे. फिरू देणार नाही, संपवून टाकू, बडवून टाकू, ही कोणती भाषा झाली? जे मुद्दे पडळकरांनी, भूषणसिंह होळकरांनी उपस्थित केले आहेत त्या मुद्द्याचं उत्तर प्रकर्षानं दिलं जावं आणि एकाच घरामध्ये सातत्यानं सगळ्या सत्ता केंद्रांना केंद्रित ठेवून त्याच घराण्याकडं सगळ्यांच्या मताचा लोंढा यावा अशी अपेक्षा व्यक्त करणं ही चूक आहे. खास करून त्या लोकांनी एखाद्या विशिष्ट जातीच्या अथवा धर्माच्या विरोधामध्ये राळ उडवून द्यावी आणि विघटन करून त्याचा लाभ करावा, हेच मुळात चुकीचं आहे. म्हणूनच पडळकरांची भाषा गैर असली तरीही मुद्दे मात्र दुर्लक्ष करण्याजोगे नाहीत, हे तितकंच खरं.